एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आय होप की तुम्ही सर्व मजेतच असाल. मागेच लपलाय. आपण आलेलो आहोत या साईडला विष्णुनगरमध्ये. आज मी आणि आई आम्ही दोघी आमचा फोन घरी विसरलो, म्हणून आम्ही बाबाच्या फोनमधून शूट करतो. बाबा बोलतो आज मला ब्लॉग करायला नाही मिळणार. मी माझं कसं काय विसरले काय मी माझं कसं काय विसरले? तसं तर मी माझं कॉमन आहे. माझं आता कोणत्या रोडला लागलोय? खोपोली, लेट्स गो. कोंबडपाडा. सगळीकडे कामं चालू झालेली आहेत. बिल्डिंग्स पूर्ण पण जास्त उंच नाही आहेत. आपले 4 किंवा 6 माळे, 7, कुठे 13 माळ्याचे पण होत आहेत. अख्ख्या पेणमध्ये हजारो बिल्डिंग होत असतील, कन्स्ट्रक्शन चालू असेल. बिचारी गुरं अशीच मोकळी. आणि ती बाई क्रिकेट का बास्केटबॉल आणि कचरा. इकडे अजून एक बिल्डिंग, मागे अजून एक बंगलाही असू शकतो तो छोटासा. माहिती नाही. मागे अजून एक बिल्डिंग गेली. गणपती कधी जागा गेलेल्या दिसत आहेत. तर आपण जात आहोत भोगावती नदीच्या तिथला गणपतीच येतं कायम तोंडामध्ये. मारुती मंदिरात चाललोय. तर आला जवळच. अच्छा हा काय? हाय डॉगी. मला वाटलं काय तुम्ही नाही केलं, तिने मैत्रिणी केलं. हो मुला मेल जाऊ दे, मोदे डॉक्टर भेटला का सांग. इथे आजी करतायत प्रसादाच्या पुड्या. टाकलाय बघा कचरा. अजूनही टाकताय तेच ना. एवढा सगळा कचरा. म्हणजे मी म्हणलं कुठनं आवाज येतोय एवढा. पण इकडे पण टाकला पुढे. ते असा कचरा टाकू नये मी तर म्हणते. परत गव्हर्नमेंटला परत साफ करण्यासाठी यावं लागतं मग इकडे. आणि मग ते रिक्षा थांबवून त्याने टाकलंय. हो, बॅगेतच ठेवते का तिकीट टाकतो. तर आता निघालो आम्ही पेनकडे. आता आपण आलेलो आहोत मला का मारतेस पुन्हा या ठिकाणी. शंकरनगर गेलं मागे, आता विष्णुनगर. सगळे महादेव आणि त्रिदेवांची नाव आहेत वाटतं. आपण आलेलो आहोत आता इकडे स्मशानभूमीच्या या साईडला.
केलेलं आहे. मी काही आले नाही बऱ्याच दिवसांमध्ये. तर हे बघा, विश्वेश्वर स्मशानभूमी, पेण नगर परिषद, पेण. आणि इथे आपले महादेव. जेवढं खऱ्या डोळ्याने दिसतं त्याच्यापेक्षा लांब दिसतं फोनमध्ये. आता इक्वल दिसतंय. हे मंदिर आहे ना रे विश्वेश्वराचं. हे काय इथे मंदिर आहे. याच नावाने ठेवलंय ना इकडे स्मशानभूमीचं नाव. चलो. तर हा नवीन रस्ता झालेला आहे या साईडने. पहिल्यांदाच येतोय. अजून हे खडीच टाकलेली आहे फक्त, आहे ना. जास्त पूर्ण तयार नाही झालेला अजून. आणि हा आपला तो नेहमीचा आपला गुंड्या पूल दिसतोय बघा लांब जरासा इकडे. मला जेव्हा हसू यायचं आधी गुंड्या पूल नाव. इथेही झालेला आहे पहिला पेन इकडे. वा, जायला हे पण गेले. बरेच दिवस झाले हे, पण आम्ही पहिल्यांदा आलो आता, है ना. पेनमध्येच आहे पण आम्ही पहिल्यांदा आलो. पाय द्यायचेत का पाण्यात. हा अरे आता ते डेड स्किन खाऊन टाकतात तू माहिती का पाय. वाव, फिश पण आहेत पाण्यामध्ये. दिसत आहेत काय पण तुझ्या कॅमेऱ्यात नाही दिसत. अरे एवढे नाही दिसत. माझ्या कॅमेऱ्यात असते तर जाम दिसले असते. इथे या दोन छोट्या बुबूंची मस्ती चालू आहे. किती छोटे मारामारी चालू आहे. परीटाळी. आपण परीटाळीमध्ये आलेलो आहोत. इथे कोणाचं तरी लग्न आहे का काय, कसला प्रोग्राम आहे की काय कळे ना. असं मांडव टाकलेला होता. आपण नंदीमाळ नाकाच्या इथे. आपला नंदी.
वाजवता येतं. आवाज बाहेरचा जास्त आहे. लावून ठेवली आहे ना. जा बाबा गेला वाटते. तर इथे तुम्हाला दिसतच आहे की पालखी जी आहे ती सज्ज होते आणि मुखवटा जो तुम्हाला दिसतोय तो पूर्णपणे चांदीचा आहे आणि खाली तुम्हाला दिसतात ते कान. मुखवट्याच्या तिथे खाचे आहेत तर त्याला ते जॉईंट करू शकतो असे खाचे असतात. तर हे काका जे आहे ते फिक्स करतायत मुखवटा जेणेकरून हलणार नाही पालखी अशी मिरवणूक काढताना. तर पालखीच्या वरती जे आहे ते पूर्ण असं वेल्वेटचं जे वस्त्र जे आहे ते अंतरलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसत आहे की श्री रामेश्वर देवस्थान पेंट प्युअर चांदीचं आहे आणि कान जे आहेत ते तिथे ठेवलेले आहेत. तर इथे अडकवले जातील कान. तर आपण बघूयाच. काय नाही शूट करते तुम्ही काढताय ते छान तुकडे होतात ना असे. तर आपण आलेलो आहोत आम्ही ज्या मंदिरात नेहमी येतो प्रत्येक शनिवारी. तर हे मंदिर जे आहे ते पहिलं खूप जुनं होतं. एकदम लाकडी बांधकाम वगैरे तुम्ही जुन्या व्हिडिओजमध्ये पाहू शकत असाल तर तुम्ही बघा त्या व्हिडिओजमध्ये. आणि आता जे आहे ते नवीन बांधकाम केलेलं आहे. तर खूपच सुंदर सजावट आणि बांधकाम जे आहे ते केलेलं आहे. आणि आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे खूप गर्दी आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला पुढे जाऊन दर्शन घेता येणार नाही. तर आपण थोडंसं लांबूनच दर्शन घेतलेलं आहे. आणि इकडे आपल्याला दिसतंय की मारुती स्तोत्र जे आहे ते आम्ही दर शनिवारी येतो तेव्हा वाचतोच, कंपल्सरी वाचतोच. आणि थोडंसं आम्ही तिथे बसलो आणि प्रसादही घेतलेला छान एकदम गोड गोड. आणि रात्री जी आहे ती पालखी जी आहे ती आमच्या गॅलरीतून आम्हाला दिसते त्यामुळे आम्ही गॅलरीतून पाहतोय. थांबा थांबा का बोलले. इथं काय तुम्हाला ठेवलेलं नाही ते फक्त कोणत्या देवाला करतात. कुठला आपला आली आली पालखी आली.
आपला कॅमेरा चांगला नाही. हा आपला काय आयफोन नाहीये म्हणून. असं डोळ्यांनी बघ ना, त्याच्यात ते सगळं दिसतंय. डाग डाग काय आहे ते. डाग नाही, खड्डे खड्डे खड्डे. आणि असं पूर्ण हे झालंय. पण ब्राईटनेस बघ ना किती आहे. ब्राईट झालंय असं एकदम. वाटतं आज हनुमान जयंती आहे ना, पौर्णिमा आहे आज. चलो गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट.